आणि जसं तू बोललास की मध्ये तू एक गोष्ट बोललास की लोक पुण्याच्या गणेशोत्सवासोबत कम्पेअर करतात की मुंबईचा गणेशोत्सव असा, पुण्याचा गणेशोत्सव तसा. तर त्याच्यावरती तुला काय बोलणं की म्हणजे असे कम्पेअर करणं बरोबर आहे का? चुकीचं आहे, एकदम साफ चुकीचं आहे ते. जर तू कोणताही म्हणजे मंदिर घेशील, मंदिर आहे ते 365 दिवस देव तिकडे साक्षात असतो. आणि लालबागचा राजा 11 दिवस पाहुणा येतो. तर 11 दिवसांमध्ये आणि 365 दिवसांमध्ये काहीतरी फरक आहे. एवढ्या दिवसात लोकांना पंढरपूरला पण तू जाशील तर तुला असं म्हणजे प्रॉपर तासभर तुम्हाला जर बोलाल तर असं नाही दर्शन भेटत. डोकं टेकव, 2 मिनिटं बघ आणि चल पुढे. ते पण 365 दिवस इथे असताना सुद्धा मग तुम्ही लालबागच्या राजाकडून कशी अपेक्षा करू शकता? तेच जसं बोलतात की म्हणजे पुण्याला पण एवढी गर्दी असते, त्यांचं मॅनेजमेंट बघायचं, त्यांच्याकडे चरण स्पर्श नाही ना. चरण स्पर्श ठेवलाच नाही त्यांनी, पहिली गोष्ट. पण आता आपल्याकडे नवसाच्या लाईनी वगैरे असल्यामुळे ते चालून जातात. आणि आपल्याकडे एक जागा पण छोटी आहे. एका गल्लीमध्ये किती जण ऍडजस्ट करणार? हो, तुला माहिती मुंबईच्या गल्ली कशा? बरोबर. त्यामध्ये पण 3 लाईन, एक मध्ये दोन साइडून लाईन. हो, मग ते तेवढं अरेंज करणं ते कोणी काही म्हणू दे, पण आम्हाला लालबागकरांना लाभलेला लालबागचा राजा आमच्यासाठी हिराच आहे.